टॉस जिंकला गेला आणि पहिलं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. प्रिवान नायगाव बॉयज डिंगडॉंग जॉर्ज इलेव्हन कल्याण त्यांच्या विरुद्ध अर्बन स्पोर्ट्स. जबरदस्त बॅटल आहे. बॅटिंगसाठी आपण पाहिलं रवी पवार, त्या सोबतीला आकाश गुरव बल्ले मॅन इन फॉर्म. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी देवा मोरे. 3 ओव्हरची मॅच आहे. सेमीफायनलला आपण वळत आहोत. सर्वांचं लक्ष याही मॅच वरती असणार आहे आणि मुंबईकरांचं आणि महाराष्ट्र अंडरआर्म क्रिकेटचं लक्ष माऊलगावच्या या क्रीडांगणावरती असणार आहे. गीतांजली चषक डेव्हिल इलेव्हन मुकेश रॉयल चेंबूर यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य असं आयोजन आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ही क्रीडा स्पर्धा आहे. सेमीफायनलला आपण सुरुवात करत आहोत. चला मॅच स्टार्ट करा. ओळख मॅचच्या दिशेने पहिला बॉल देवा यांचा सामना करतील रवी. बेस्ट वर्सेस बेस्ट. ज्या सेमीफायनलवर सर्वांचं लक्ष असे सेमीफायनल. पहिला बॉल देवा यांचा ओव्हर द विकेट. स्ट्राइक एंडला रवी पवार. परफेक्ट पिचिंग पाहिली गेली आहे. रवीला मात्र तिकडे थांबवलं. रवीने पण स्माइल केलं. आतमध्ये आणला बॉल वेगात. पायाला थोडा आदळला बॉल लेग बाईटच्या रूपामध्ये. सिंगल रन. मॅचवर सर्वांचं लक्ष असणार आहे. आकाश गुरव स्ट्राइक एंडला बल्ली. याच गोवंडी परिसरातील एक जबरदस्त हार्ड हिटर बॅटर. बॉलिंगसाठी देवा स्ट्राइक एंडला आकाश गुरव. जास्त वेळ घेऊ नका प्रत्येक बॉल नंतर. आकाश बॉलिंगसाठी पुन्हा एकदा. तेव्हा या बॉलर फ्लिक केला गेले. फटका दमदार आहे. खेळाडू आहे तिकडे आणि विघ्नेशच्या हातातून कॅच सुटणं सोपं नाहीये. गुड कॅच विघ्नेश. आणि आज दिवसभर मध्ये विघ्नेश कडे कॅच गेली म्हणजे असे अनेक प्लेयर्स आहेत महाराष्ट्रातील की त्यांच्याकडे कॅचेस कमी सुटताना पाहिले गेलेत. अंडरआर्म क्रिकेट असू दे, ओव्हरआर्म क्रिकेट असू दे, डायरेक्ट वाडग्यात बॉल. आणि आकाश गुरव बल्लीला बाहेर जावं लागेल. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर प्रवीण खनका येत आहेत. रन्स करू तेवढी कमी आहेत. बघूया कितपर्यंत टार्गेट सेट करेल बॅटिंग करत असताना अर्बन स्पोर्ट्स. मॅच थोडीफार आपण पाहिलं तर फसताना पाहिली गेली कारण की रन्स होत नाहीयेत. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा देवा. स्ट्राइक एंडला प्रवीण खनका आहेत. इनिंग बिल्डअप करावी लागेल. रन्स मात्र पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. सिंगल डबल एका दुसरा मोठा स्ट्रोक. 18 बॉलमध्ये 35 40 50 पर्यंत रन्स तरी सेट करणं गरजेचं आहे कारण की समोर देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. परंतु अर्बन स्पोर्ट्स कल्याण संघाचा बॉलिंग अटॅक पण तेवढाच तगडा आहे. त्यामुळे रन्स मॅटर करतील. या बॉलर समोर खेळले गेले. डाऊन द ग्राउंड बॉल ट्रॅव्हल होईल का? बॉल मात्र निघून जाईल 4 रनसाठी. इट्स अ बाउंड्री. प्रवीण खनका. मोठ्या स्ट्रोकची गरज होती. तो स्ट्रोक येतोय. 5 धावा झाल्या धाव फलकावरती. स्ट्राइक एंडला पुन्हा एकदा प्रवीण बॉलिंगसाठी देवा मोरे. ओव्हर द विकेट. आतापर्यंत चांगली बॉलिंग राहिली आहे. ह्या बॉलवर खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला परंतु तिकडे व्हाईट बॉल आणि कीपरने मला असं रिव्ह्यू घेतलाय. रोहन चिलेन याचं चेक केलं जाईल.
हा, सो ऑनफिल्ड डिसिजन असेल तो असेल आणि रिव्ह्यू तुमचा रिटर्न असेल. ओके, स्टार्ट करूयात. बॉलिंगसाठी पुण्याचा देवा, स्ट्रायकेटला प्रवीण मोठ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये आहे. एक असा खेळाडू कल्याणने स्टेशन वाईज मधून ह्या खेळाडूचा मात्र चर्चेत राहिला गेला. या बॉलवर टायमिंग चांगलं केलं गेलंय. एक रन तर तिकडे इझिली मिळेल, डबलचा कावले, पण डिक्लेअर झोनमध्ये 2 रन तिकडे मिळत आहेत. अनेक खेळाडू स्टेशन वाईज फॉर्मॅटमधून देखील नावारूपाला येत असतात. त्यातलं मात्र नाव आहे प्रवीण खनका. मागील 2-3 हंगामामध्ये खूप चांगला खेळ करत असताना चर्चेत राहिले गेले. देवा देखील तेवढी चांगली बॉलिंग करतात, परंतु मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. चार चेंडूने 8 धावा झाल्या धावफलकावर. शेवटची 2 बॉल खूप महत्वाची आहेत. स्ट्राईक एंडला प्रवीण, बॉलिंगसाठी देवा मोरे. या बॉलवर खूपच बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. वाईट बॉल आहे. सर्वांचं लक्ष याही क्रीडा स्पर्धेवरती आहे. गीतांजली चषक कोण जिंकेल, 1 लाखाचं मानकरी कोण ठरेल. या बॉलवर जबरदस्त बॉल आपण पाहिलं कलेक्ट करत असताना रोहन शिल्ले देखील मागे आपण पाहिले गेले आणि खूप चांगली पिचिंग केली देवा मोरेने. स्ट्राईक एंडला प्रवीण. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स थोडे कमी होताना पाहिले गेले आहेत, परंतु या शेवटच्या बॉलवर मात्र एज घेतली गेली आणि बॅटरला बाहेर जावं लागेल. बॅटर आउट. प्रवीण खनकाची मात्र विकेट येते. हलकीशी एज घेतली गेली आणि रोहन चिलेने जबरदस्त कॅच तिकडे कलेक्ट केली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 2 विकेट आणि रन झालेत 9. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन्स आले, 2 विकेट गेलेत. बॅटिंगसाठी पण नवीन बॅटर अतुल भोईर येत आहेत. अतुल भोईर आणि रवी पवारला मात्र आता 12 बॉलमध्ये 35, 30, 40 रन्स तरी करणं गरजेचं आहे. त्यामुळे बघूयात कशा प्रकारे मात्र कामगिरी करतील. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर खडसे, विजय खडसे, नवी मुंबई वाशीतील मात्र एक जबरदस्त खेळाडू विजय खडसे. पहिलाच बॉलवर मात्र डीप मध्ये खेळायचा प्रयत्न केला गेला. अरुण चव्हाण तिकडे आहेत. डोरा. एक धाव फलक तेवढंच निर्णायक असणार आहे. मॅच देखील तेवढीच इम्पॉर्टंट आहे. सेमीफायनलची आपण मॅच पाहतो आणि 2 विकेट गेलेत, त्यामुळे रन्स मात्र थोडेफार कमी होताना पाहिले गेलेत. 11 रन्स वरती मॅच आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा रवी पवार. शेवटचा अंतिम दिवस या क्रीडा स्पर्धेचा. सिंगल डबल खूप निर्णायक आहे. मॅच सर्वांचं लक्ष याही मॅच वरती आहे. अरुण तिकडे पोहोचतायत, फेकी करतील आणि 35-40 रन्स जरी बनले तरी मॅच बघायला मजा येईल. सेमीफायनलची मॅच अर्बन स्पोर्ट्स कल्याण त्यांच्या विरुद्ध प्रिमा नायगाव बॉईज डिंगडॉंग जॉर्ज 11 कल्याण. एक जबरदस्त बॅटल आहे. स्ट्रायकेटला बॅटर रवी पवार, बॉलिंगसाठी विजय खडसे. सेमीफायनलची पहिला डाव आपण पाहतोय माऊलगावच्या ग्राउंडवरती. या बॉल देखील समोर खेळले गेलेत. फटका थोडा फसताना पाहिला गेलाय. डीप मधून विघ्नेश मात्र बॉलवरती पोहोचतायत. 2 रन मिळतील इझिली. फेकी करतील, बॉल हातातून निसटतो तिकडे आणि नॉट आउट.
बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा विजय खडसे, स्ट्रायकरला रवी पवार. या बॉलला देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेलाय. खेळाडू आहेत तिकडे सॅम्युअल और सॅम्युअल. धावांसाठी धाव सॅम्युअल पण तिकडे थोडेसे हलकेसे स्किड झाले. 18 धावा झाल्या धाव फलकावरती. एका दुसरा मोठा स्ट्रोक या ओव्हरमध्ये येणं गरजेचं आहे, कारण की अजूनही शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी आहे. जवळपास या ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत. अंडर आर्म क्रिकेट. स्ट्रायकर अतुल भोईर, बॉलिंगसाठी विजय खडसे. एका दुसरा मोठा स्ट्रोक येईल का? हार्ड हिटर बॅटर आहे अतुल भोईर. या बॉलवर खोदून खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तिथे मात्र गॅप मध्ये बॉल आणि लॅबो. परत 2 रन तिकडे मिळतात आणि कॉल दिलाय. स्ट्रायकेटला प्लेयर नाही आहेत आणि तिकडे चेतन सर आताचे रन किती आहेत? चेतन सर 3 रन आहे ना? 3 रन तिकडे मिळत आहेत. समीकरण पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर इकडे समीकरण थोडं बदलताना पाहिलं गेले. धावफलक आपण परत जाऊन पोहोचतोय. 24 रन झाले धावफलकावरती. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. अजूनही 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 6 बॉल मध्ये किती रन येणार यावर देखील पहिला डाव डिपेंड असणार आहे. 24 रन झालेत. बॉलिंगसाठी सॅम्युअल कोम्बिन येत आहेत. बॉलिंगसाठी सॅम्युअल. पहिल्याच बॉलवरती हवाई सफर. बॉल हवेत गेला, लांबी जाईल का आणि बॉल निघून जाईल. हँडसम 6. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय. सुपर से ऊपर. पहिल्या बॉलवर आलेला षटकार मॅच मध्ये काय पालेट करेल का? गांगुलीने तिकडे एफर्ट्स पण दिले, परंतु दोन्ही खेळाडू मात्र ट्राय करत होते, परंतु बॉल दोघं पण मात्र एकमेकांना आदळले आणि जबरदस्त 6 पाहिला गेलाय. टायमिंग करत असताना रवी पवारची पॉवर पाहिली गेली आहे. मॅच देखील तेवढीच क्रुशियल आहे. सर्वांचं लक्ष या सेमीफायनल वरती आहे. अजूनही शेवटच्या 5 बॉल मध्ये रन्स किती येतील?
वाईट बॉल येतोय. मॅच देखील तेवढीच क्रुशियल होताना पाहिली गेली आहे. सॅम्युअल कोम्बिन थोडी अडचणीमध्ये, स्ट्रायकेटला रवी पवार एक 6 आलाय. संपूर्ण मुंबईचं लक्ष याही सेमीफायनल वरती आहे. या बॉलवर पुन्हा एकदा उडवला गेला. पॉवरची पॉवर, हवाई सफर. पवारने अशी पॉवर दाखवली आहे, डायरेक्ट माहुल गावामध्ये बॉल. इट्स अ 6. धावफलक जाऊन पोहोचत 38. 9 बॉल 25. रवी पवार वेल बॅटिंग. जबरदस्त डावफलक पाहायला मिळतोय. दुसरी इनिंग देखील अजून बाकी आहे. पहिल्या 3 ओव्हरच्या खेळमध्येच रन झाले तब्बल धावफलकावरती 38. 38 धावा झाल्या धावफलकावरती. आणि सर्वांना अशीच मॅच पाहायला आवडेल. म्हणजे दुसरा डाव पण तसाच रंगताना पाहायला मिळेल. त्यामुळे मॅचवर देखील सर्वांचं लक्ष आहे. सेमीफायनलची मॅच. रवी पवारचे अफलातून बॅटिंग. वाव, लक्षात राहील अशी मॅच पाहिली गेली आहे. सेमीफायनलची मॅच. 9 बॉल 25 वरती रवी पवार. मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट गीतांजली चषकाची सेमीफायनल. या बॉलवर पुन्हा एकदा समोर, परंतु करण पाटील तिकडे कॅच सुटे. एक रन तर कंप्लीट केले. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल. आणि बघा, बॅटिंग करायची, बॉलिंग करायची, फिल्डिंग करायची. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेट खेळणं सोपं नाहीये. त्यात लीग मॅचचा प्रेशर, सेमीफायनलचा प्रेशर, फायनलचा प्रेशर खूप काही सांगून जातो. त्यामुळे क्रिकेटमध्ये कधी कुठला चमत्कार होण्याचा नेम नाहीये. धावफलक जाऊन पोहोचते 40 या धावसंख्येवरती. 2 विकेट गेलेत. रवी पवारचे अफलातून बॅटिंग. पुन्हा एकदा या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 3 ओव्हरची मॅच आहे. शेवटची ओव्हर चालू आहे. सॅम्युअल कोम्बिन काली. या बॉलवर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 1-1 रन निर्णायक आहे. धावफलक जाऊन पोहोचतोय 42 या धावसंख्येवरती आणि 2 विकेट गेलेत. शेवटच्या 3 चेंडूमध्ये रन्स किती येणार? जबरदस्त सेमीफायनल. बेस्ट वर्सेस बेस्ट. सॅम्युअल पुन्हा एकदा बॉलिंग साठी स्ट्रायकेटला रवी. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर, 2 लेग स्टिकच्या बाहेर, 1 ऑफ स्टिकच्या बाहेर. 43 धावा झाल्या धावफलकावरती. सॅम्युअल कोम्बिन. पावसाळी क्रिकेट असं आहे की लास्ट संडेला जो कुठला बॉलर बेस्ट बॉलर घेतो त्याच्या अगेन्स्ट काही होऊ शकतं हे सांगू शकत नाहीये. त्यामुळे बॉलर्ससाठी पावसाळी क्रिकेट सोपं नाहीये. बॅट्समनसाठी पण तेवढं सोपं नाहीये. परंतु रब्बर बॉल क्रिकेट मुंबईमध्ये फार पूर्वीपासून खेळलं जातं आणि त्यातली मात्र एक अगदी गीतांजली चषकाचं सर्वजण आयोजन घेत आहेत, आनंद घेत आहेत. रवी या बॉलवर फटका दमदार आहे. आवाज तर दमदार आला. डीप मध्ये बॉल मात्र 1 बाउन्स आणि निघून जाईल. आपण पाहिलं तर 4 रन येते. बाउंड्री. धावफलक जाऊन पोहोचतोय 47. 47 धावा झाले धावफलकावर. अर्बन स्पोर्ट्स कल्याण 11 चेंडूमध्ये 31 धावांवरती बॅटिंग करतोय. मित्र रवी पवार साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त बॅटिंग रवी पवार. लॅबोने पण टाळी वाजवली कारण की बॅटिंगच त्यांनी तशी केली की ही खेळाडू वृत्ती आहे. हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही व्यावसायिक क्रिकेट खेळताय. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 47 धावा झाल्या धावफलकावरती. अर्ध्यापेक्षा जास्त रन्स रवीने केलेत. सॅम्युअल पुन्हा एकदा स्ट्रायकेटला रवी. या बॉलवर ऑफ स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. धगधग धगधग करणारी मॅच पाहायला मिळते. परंतु मनीषी दुसरा डाव पण बघायला मजा येईल कारण की समोर पण बॅटिंग लाईनअप चांगली आहे. करण पाटील, लॅबो, सुनील विश्वकर्मा, रोहन चिल्ले. या बॉलवर बोल्ड आउट. परंतु रवी पवारची बॅटिंग आवडण्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. जबरदस्त बॅटिंग रवी पवार. पवारची पॉवरफुल बॅटिंग पाहिली गेली. सुपर बॅटिंग. .48 48 धावा झाले धावफलकावर. 3 विकेट गेले आहेत. जबरदस्त सेमीफायनल आणि लास्ट बॉल पेंडिंग आहे पहिल्या इनिंगचा. या ओव्हरमध्ये तब्बल 24 रन्स खर्च करत असताना सॅम्युअल कोम्बिन थोडे अडचणीमध्ये राहिले गेले आहेत. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर प्रेम पाटील, अतुल भोईर पण स्माइल करतात की शेवटच्या बॉलवर प्रेम, शेवटचा बॉल तुझ्यासाठी लकी आहे.
मागील संडेला पण जबरदस्त फिनिश केलं होतं श्रीसाई चॅम्पियनशिप मध्ये. असा प्रेम पाटील हा बॅटिंग साठी येतोय. बॉलिंग साठी सॅम्युअल कोम्बेन. शेवटच्या बॉलवर उडवलाय प्रेम पाटील. परफेक्ट पाटील, प्रेम पाटील ज्यासाठी ओळखला जातो तो फिनिश करत असताना टचअप देताना स्माइल करतोय प्रेम पाटील. वा पाटील शेवटच्या बॉलवर 6 रन्स येते. धावफलक जाऊन पोहोचतोय. 54 54 धावा झाले धावफलकावर आणि 55 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. हा सामना जिंकण्याकरिता आपण पाहिला तर प्रिवा नायगाव बॉईज डिंगडॉंग जॉर्ज इवन कल्याण या संघाला 55 धावांची गरज आहे. डावाकडे तशी दुसऱ्या डावाला सुरुवात मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये मनीषी बागडे सर जॉईन होतील. धन्यवाद. अठरा बॉलात 55 करायच्यात. किरण शिंदे समोर करण पाटील. पहिलाच बॉल आणि पहिला हवेत आहे. अतुल कॅच. कॅच आहे का? बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय. अतुलचे पाय मैदानाच्या बाहेर गेलेत. करण पाटीलला यश मिळत आहे. पहिलाच बॉलवरती षटकार आलाय. ओ हो सुरुवात अशी आहे. सुरुवात अशी आहे. हे 18 बॉल तुमचे श्वास थांबवतील मित्रांनो, यात मात्र शंका नाही आहे. पुढचा बॉल या बॅट्समॅन बाहेर टाकलाय. 55 करायचे आहेत. बॉल आहेत 18. पहिल्यावरती आला षटकार. दुसरा बॉल किरण शिंदेनेही बाहेर टाकलाय. वाईट बॉल टाकलाय. सगळ्यांना माहिती आहे जर कुठली टीम हा टार्गेट चेस करू शकते तर त्या टीमचं नाव जॉर्ज आहे.
इथे देखील आणखी एक लोअर फुलटॉसचा बॉल समोर आहे, बॉल हवेत आहे, जेलची संधी, खेळाडू आहे डाऊन द बॉल आणि फरक पडत नाहीये. करण पाटील नाव आहे, 9वात रन आहे. पहिला तुम्ही संधी दिली आहे कुणाला, त्यांनी केलंय सोनं. आणखी एक मारलाय षटकार. 55 करायचे आहेत. पहिल्या 2 बॉल मध्ये 13 धावा आलेल्या आहेत. प्रिवन बॉईज नायगाव, डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण. 55 करायचे आहेत. करू शकतात का? करतील का? होणार नाहीत. अशक्य काहीही नाहीये, सगळं काही शक्य आहे क्रिकेटमध्ये. दोन बॉल 2 षटकार आल्यात. तिसरा आला तर काय? तिसरा आला तर मात्र तो नायनरही तुम्हाला मिळणार आहे. स्पर्धेमध्ये आतापर्यंत हा विक्रम झाला नाहीये. आता हा विक्रम होताना पाहायला मिळणार आहे का? किरण शिंदे त्याच्यासमोर करण आहे. 2 बॉल 2 आले आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न केला जाणार आहे. बॉल हवे ते खेळाडू आहेत बाउंड बॉल आणि मात्र इथे बॉल थांबलाय, अडलाय, मैदानाच्या आतमध्ये थांबलाय. 2 धावा धावून इथे कंप्लीट केल्या जात आहेत. किरणने बॉल पकडेल, त्यानंतर फेकी करायची आहे, त्या अगोदर बॉल हातात निसटलाय. हो, ही मॅच आहे. हीच तर ती मॅच आहे ज्या मॅच साठी आपण सगळे आतुरतेने वाट पाहत होतो. पावसाळी रबर बॉल अंडर आर्म ओपनचं क्रिकेट, माहुल कोहलीवाड्याचं हे मैदान आणि त्याचबरोबर गीतांजली चषक. धावा झाला 16 धाव फलकावरती. बॉल झाला 3. माहुलकरांनाही मजा येते. आगरी कोळी बांधवांचं हे शहर म्हटलं जातं, कारण खऱ्या अर्थाने त्यांनी आजही मुंबई टिकवून ठेवली आहे. ही मुंबई महाराष्ट्राची आहे, ती आपल्यामुळे आणि त्यांच्याच मुळे. सुनील विश्वकर्मा स्ट्रायकिंग एंड वरती आहे. 16 धावा लागल्या धाव फलकावर. 3 बॉलचा खेळ झाला. किरणनी हलकासा कमबॅक केला, पण आता मात्र सुनील विश्वकर्मा आहे आणि हा पहिला बॉल तो फेस करत असताना अगदी लोअर फुलटॉसचा बॉल होता. किरण स्वतः धाव घेतोय. 1 धाव कंप्लीट होणार आणि 1च धाव मिळणार आहे. सिंगल येईल. धावा झाल्या 17 धाव फलकावरती. 14 बॉल अजूनही 38 धावा करायच्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किरणच्या विपक्षात हल्ला करण्यात आला. अगदी तुम्ही आर्वन स्पोर्टच्या संघाचा विचार केला तर त्या टीम मध्ये किरणची लॉयल्टी अनेक वर्षांपासून आपण बघितली आहे. अनेक वर्षांपासून हा संघ असला की मात्र त्याचा आयकॉन खेळाडू म्हणा किंवा मग त्यांच्यामधील एक मातबर खेळाडू म्हणा, किरण शिंदेचं नाव घेतलं जात आहे. आता काय, आता कसं? समोर देखील आव्हान सगळ्यात कठीण आहे. करण असणार आहे. याही वेळेस इनसाइड आउट खेळलाय. खेळाडू आहे का तिथे? खेळाडू आहे आणि असून फरक पडणार नाहीये. याही वेळेस चमक्याच्या बाहेर आणखी एक 1 बाउन्स चौकार. बॉल झालेत 5, धावा लागल्यात 21 आणि आता मात्र 13 बॉल मध्ये 34 धावा करायच्यात. 13 बॉल 34 अजूनही करायच्यात. किरण शिंदेच्या त्या पहिल्याच ओव्हर मध्ये करण पाटीलने करून दाखवलंय. 9 बॉल क्षमा असावी 4 बॉल आणि 19 धावेंवरती खेळतोय. सुनीलने 1 बॉल खेळला, सिंगल दिले. त्याला माहितीये करण तो चांगला मारतोच, मारलंच पाहिजे. जर समोरचा बॉल आहे, मॅच जिंकायची आहे तर मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. 1 टू गो. शेवटचा बॉल आहे, पायावरती आदळला, पायावरचा आदळलेला बॉल एका हाताने अडलाय का, ठेवलाय का मैदानाच्या आतमध्ये? येस, मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि मात्र इथे 3 धावाही कंप्लीट केल्या जातील. दगदग सुरू आहे. नक्की घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये? कशासाठी मागणी केली जाते का? येस, फॉरवर्ड. कशासाठी? 1 शॉट साठी, स्ट्रायकर एंड वरती. ओके. अंपायर डिसिजन काय आहे? रन कंप्लीट आहे ना? ओके. अंपायर डिसिजन रन कंप्लीट आहे. आणि रिव्ह्यू कोणाचा आहे सर? बिल्डिंग टीमचा रिव्ह्यू, ऑफिशियल रिव्ह्यू आहे. ओके.
सर ऑनफिल्ड डिसिजन आहे आणि रिव्ह्यू आपल्याकडे तसा आहे तसा राहणार आहे, कारण आपल्याकडे जे काय ते स्पष्ट नाहीये, त्यामुळे ऑनफिल्ड डिसिजन ग्राह्य धरून आणि रिव्ह्यू तुम्हाला कंटिन्यू असणार आहे. अजय आल्यात आणि पहिलाच बॉल नो आहे. 9+1 2 धावा मिळतील. धावसंख्या किती आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. धावा लागल्या 26 धावफलकावरती, 55 करायच्या, त्यातील अर्ध्या धावा ऑलरेडी धावफलकावरती तुम्ही बनवल्यात. 12 बॉल 29 धावा अजूनही करायच्यात. 12 बॉल मध्ये 29 करायच्यात. अजय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. करण समोर असणार आहे. करणनी हाही बॉल फक्त आणि फक्त लीव केलाय. प्रेशर आहे, दडपण आहे, पण या दडपणामध्ये चमकावं लागेल, उठून चांगला खेळ करावा लागणार आहे. 12 बॉल, त्या 12 मध्ये अजूनही 28 करायच्यात. दडदड आहे. यावेळेस देखील खोदून काढला बॉलला खेळाडू आहे तिथे, पण मात्र बॉल थांबणार नाही. गोळीच्या वेगाने थांबला. अगदी पाण्यामध्ये अडला आणि अडल्यानंतर बॉल तिथल्या तिथेच थांबलाय. अजयलाही हेच हवं होतं, पण मात्र बॉल जर त्याच वेगाने गेला असता तर अतुल रवी दोघे होते, दोघांना भेदून निघाला असता. तसं झालेलं नाहीये. धावा मिळतील 2 धावा लागल्या धावफलकावरती 29 आणि आता आवश्यकता 31 धावा लागल्या. क्षमा असावी, आता आवश्यकता 10 बॉल मध्ये 24 करायच्यात. पुढचा बॉल इथे खेळल्यात हाताने नाही तर पायाने अडवण्याचा प्रयत्न केलाय. देखील आणखी एक चांगला शो खेळला. समोर खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला होता. इथे 2 धावा कंप्लीट करण्याचा प्रयत्न राहिला आहे. 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या जात आहेत आणि याही 2 धावा ऍड करूयात. या ओव्हरमध्ये अजयनी खूप चांगला कमबॅक केला. याच कमबॅकची आवश्यकता होती. जे महागडं मागचं पहिलं षटक होतं, त्यानंतर आता हरवल स्पोर्ट्स कल्याण संघाला या अशा षटकाची आवश्यकता होती. जिथे अजय आलेत, एक्स्ट्राज वरती रोख लावलाय. मोठा फटका त्यांनी मारू दिलेला नाहीये. सोपं नाहीये. करण पाटील, सुनील विश्वकर्मा या दोन्ही नावांना शांत ठेवणं ते अजिबात सोपं नाहीये, पण केलंय. इथे एक बॉल अप्रतिम बॉल टाकलाय. डॉट बॉल टाकलाय. तो डॉट बॉल अगदी सुवर्णमयी असणार आहे. सोन्याहून महत्वाचा तो डॉट बॉल होता. मॅच आहे 7 बॉल आणि 20 धावेची आवश्यकता आहे. सर थांबा 2 मिनिटं, स्कोरर बघतात. ठीक आहे चला, ठीक आहे, हरकत नाहीये. क्रुशल मॅच आहे ना आणि मग त्यामुळेच आपण थोडस होल्ड केलंय, थांबलेलो आहोत. हरकत नाहीये. 8 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता आहे, हे समीकरण आहे.
धावा लागल्या 33 धाव फलकावरती. बॉल झाले 4. 8 बॉल आणि 22 धावा अजूनही जिंकण्यासाठी हव्यात. काय बॉलिंग केली आहे. अजयचं कौतुक करावं लागेल. कौतुकास्पद बॉलिंग केली आहे पठ्ठ्याने. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. करणलाही शांत ठेवलंय. यावेळेस मात्र पंचांचा लाऊड आहे. नोचा कॉल आलाय. बॉल ट्रॅव्हल होतोय. मागच्या दिशेला बॉल निघालाय. जर बॉल बाहेर गेला तर 2, नाही गेला तर धावावे लागतील. धावून किती कंप्लीट करणार आहेत. 1 2 3 कदाचित 4 कंप्लीट झालेले आहेत का, तर बघूयात पंचांचा इशारा काय येतोय. चला विनंती आहे. तिसऱ्या पंचांची मागणी झाली आहे. पद्मनाभन प्रभू सर आपल्याला विनंती असेल, या सर आपणही जॉईन करा. चेतन सर लाईन नो चेक करायचा आहे ना. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ओके येस ओके. इट्स अ नो बॉल आणि रिव्ह्यू पण आपण गमावलेला आहे. सर टोटल 5 रन आहेत या बॉलवरती. परफेक्ट. आता मात्र समीकरण किती आहे. 8 बॉल 17 धावेंवरती मॅच आली आहे. या एका नोनी या 5 धावेंनी पुन्हा एकदा समीकरण बदललंय. ज्या अजयवरती भरोसा आहे त्या अजयने आतापर्यंत चांगलं काम केलंय. 9 वरती आलेल्या 4 धावा तब्बलच्या 5 मिळाले, पण अजूनही त्याला 2 बॉल चांगले टाकायचे आहेत. 8 बॉल 17. इथे आणखी एक लोअर फुलटरचा बॉल टाकलाय. बॉल निघालाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने. आकाश आहेत, बल्ली येत आहेत. बॉलच्या खाली डाऊन द बॉल आलेत. आल्यानंतर फिल्डिंग चांगली करण्यात आली. फेकी आहे, त्यांच्या मनगटात ताकद आहे ती त्यांनी दाखवली आहे आणि धावा मिळतील 2. 7 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या भरपूर धावा आल्या होत्या त्यानंतरच्या पुढच्या ओव्हरमध्ये खूप चांगला कमबॅक केलेला आहे अजयनी. 7 बॉल आणि 7 मध्ये अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 15. अजय बॉलिंग ट्रॅकवरती आहे. करण पाटील बाहेर निघाला. यस आणखी एक. नो बॉल +1. तब्बलच्या 2 धावा इथेही मिळणार आहेत. सागरजी 55 धावा बनवल्या आहेत. त्या चेस होत आहेत आणि त्या चेसही केल्या जात आहेत. सात बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल अजूनही टाकायचा आहे. तो चांगला फेकणं गरजेचं आहे. तोही फेकलेला नाहीये. पहिले 5 बॉल अजयने असे टाकलेत की त्या 5 बॉल वरती धावा खूप कमी दिल्या होत्या, पण त्यानंतर बॅक टू बॅक चुका केल्या जात आहेत आणि याही वेळेस एक्स्ट्रा आल्यात. 2 रन आलेत. नो +1. या 2 धावांनी आता पुन्हा एकदा समीकरण बदलत आहे. 7 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता आहे. करणनी जी सुरुवात करून दिली होती त्या सुरुवातीनंतर असं वाटलं होतं की मात्र ही मॅच लवकर फिनिश होईल, पण त्यानंतर लगेच अजयने कमबॅक केलं होतं. हा शेवटचा 1 बॉल टाकण्यासाठी आतापर्यंत किती धावा खर्च केल्यात. आणखी एक. नो बॉल आणि त्यानंतर 22च्या स्वरूपाची आणखी एक एक्स्ट्राची धाव आहे.
7 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल 9 ओव्हर. अजय अजूनही चांगली बॉलिंग करतोय की नाही करत आहे. आता मात्र हा एक बॉल खर्च करण्यासाठी अजयने दिलेल्या त्या धावा त्या किती मॅटर करणार आहेत, त्या किती महत्वाच्या ठरल्या आहेत. आता मात्र एखादी मोठा फटका आला तर मॅच पूर्णपणे फिनिश होईल, पण तो नाही आला, एखादी विकेट मिळाली तर पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकतोय. मॅच बॅलन्स आहे. 7 मध्ये अजूनही 9 करायचे आहेत. मोठा स्ट्रोक खेळलाय जरूर. बॉल हवेत असणार आहे. खेळाडू येतोय डाऊन द बॉल. बॉल जज करतोय आणि शेवटच्या बॉलवरती विकेट आलेली आहे. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मिळाली आहे. कहाणी में ट्विस्ट. आणि आता 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 9 धावेची आवश्यकता आहे. तो एक बॉल खर्च करण्यासाठी 8 ते 9 धावा खर्च केल्या, पण नंतर जो बॉल लीगल टाकला तो बॉल टाकल्यानंतर विकेट मिळाली आणि ती करंची विकेट होती. आता काय, आता बॉलिंग साठी कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, त्यामध्ये अजूनही 9 करायच्या. जाऊ कुठेही नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. गीतांजली चषक सीझन 3. शेवटची ओव्हर, तिथे लगावलेले ते षटकार. त्यानंतर पहिल्या ओव्हरमध्ये करणनी कायापलट केली. त्या पहिल्या ओव्हरमध्ये 20हून अधिक धावा आल्यात आणि त्यानंतर असं वाटलं मॅच आता सहज संपते की काय. मग अजय आले. अजयनी चांगली बॉलिंग केली, पण तो एक बॉल फेकण्यासाठी त्यांनी 8 ते 9 धावा खर्च केल्या. मग त्यानंतर शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली. आता बॉलिंग ट्रॅकवरती धीरज आहे. 6 बॉल मध्ये अजूनही जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल 9 करायचे आहेत. पण मित्रांनो, ही फक्त सेमीफायनल आहे, अजून मॅच फायनलची शिल्लक आहे. धीरज आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. डिंग डॉंग जॉर्ज 11 कल्याण की मात्र R1 स्पोर्ट्स कल्याण. विजय कोणाचा, फायनल मध्ये कोण जाईल. 6 मध्ये अजूनही 9 धावेची आवश्यकता. त्यातला पहिलाच बॉल वाईट टाकलाय धीरजनी. आता 6 मध्ये 8 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 8 करायचे आहेत. 6 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. सुनील विश्वकर्मा स्ट्रायकिंग एंड वरती असणार आहे. गांगुली स्ट्रायकिंग एंडला. धीरज आहेत. पुढचा बॉल समोर उडवला आहे. खेळाडू आहेत तिथे. 1-2 खेळाडू आहेत. धावा किती मिळतील. रवी अगदी पुढ्यात आल्यात. आल्यानंतर फिल्डिंग आहे चांगली केली, थोडीशी मिस फिल्डिंग, पण धावा 2 मिळतील. 2च धावा मिळणार आहेत. जाते मॅच, जाते शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाते. 5 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता आहे. पाच बॉल आणि 6 धावेची आवश्यकता आहे. धीरज आहेत. धीरजने एखादी चांगला बॉल टाकला तर काय, पण मात्र सुनीलने एखादी बॉल मैदानाच्या बाहेर मारला तर काय. या सगळ्या जर तर प्रश्नांची उत्तरं मिळतील आपल्याला. डेड बॉल आहे. 5 मध्ये 6ची आवश्यकता. बॉल हवेत आहे. खेळाडू आहेत डाऊन द बॉल. रवी आहेत आणि रवी जज करत असताना त्यांच्या आवाक्याच्या बाहेर निघाला बॉल. 2 धावा तर कंप्लीट कराव्या लागतील. तिसऱ्यासाठी निघालेत आणि विकेट दिली आहे. आवश्यकता होती का या विकेटची. 2 धावा तर मिळालेल्या. मॅच सहज सोपी होत होती, पण तसं झालेलं नाहीये. विकेट मिळते. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट आलेला आहे. काय मॅच सुरू आहे, काय मॅच सुरू आहे. हे दोन्ही कल्याण नगरीला बिलॉंग करणारे संघ आहेत. त्यामध्ये तारे सितारे नामी खेळाडू खेळतात आणि त्या नामी खेळाडूंचा खेळ बघा असा असतो. जेव्हा दोन्ही टीम्स तुल्यबळ असतात, बॅलन्स असतात ना, तेव्हा हा असाच खेळ बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. व्हाट अ मॅच. 4 बॉल आणि 4 धावेची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये अजूनही 4 करायचे आहेत. आता स्ट्राईक कोणाकडे असणार आहे तर अरुण चव्हाणकडे स्ट्राईक असणार आहे. अरुण चव्हाणकडे स्ट्राईक असणार आहे. डेंजर डोरा म्हणतात आणि तो डेंजर डोरा इथे चांगलं काम करेल का, की मात्र धीरज एक चांगला बॉल टाकणार आहे. 4 मध्ये 4. सूर्यदेवी म्हणतात लवकर करा, त्यांनाही खाली जायचंय. 4 बॉल 4. अंधारही होतोय, पण ही अजूनही सेमीफायनल आहे. फायनल शिल्लक आहे.
पुढचा बॉल धीरजनेही आपल्याकडे असलेलं सगळ्यात मोठं अस्त्र ज्याला बनतं ब्रह्मास्त्र म्हणजेच तो यॉर्कर बाहेर काढलाय. एकच रन दिली आहे, एकच रन दिलाय. 3 बॉल आणि अजूनही 3 धाब्यांची आवश्यकता आहे. 3 मध्ये 3 हव्यात. रोहन चिल्ले मास्टर माइंड खेळाडू आहे. ही मॅच फक्त मॅच नाहीये, ही लढाई त्या अस्तित्वाची आहे. ही लढाई स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ दोन्ही एकाच एरियाला बिलॉंग करतात, एकमेकांसोबतच खेळतात, पण त्यांना ही लढाई जिंकायची आहे. कारण ही लढाई त्यांच्यासाठी फक्त एका मॅचची नाही आहे, ही लढाई त्या अस्तित्वाची राहिली आहे. 3 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता आहे. प्लॅनिंग केली जाते मित्रांनो. एक विनंती आहे, फायनल अजूनही खेळवायची आहे, स्पीड अप करा. चला 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 बल्ली धीरज आपल्याला विनंती आहे मित्रांनो, थोडंसं सहकार्य करा. 3 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंग एंडवरती रोहन चिल्ले आलाय आणि धीरज आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. असे कारनामे अनेक वेळेस याही पठ्ठ्यांनी केलेत, पण समोर देखील कच्चा गडू चर्चेला नाहीये. रोहन चिल्ले पुढचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट, फ्लिक केला बॉल, लकीरच इन द डाऊन द बॉल, चुकी होते. ही कॅच नाही पकडली, मॅच झाली आहे फिनिश आणि मॅच जिंकली आहे. दणदणीत विजय मिळवलाय आणि तो विजय मिळवलाय कोणी तर रेवन बॉयज नायगाव डिंग डॉंग जॉर्ज 11 या संघाने मिळवलेला आहे. थेट फायनल मध्ये पदार्पण. व्हॉट अ मॅच.